कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4 सदस्यीय प्रभाग रचनेचं काम आता पूर्ण झालेलं आहे। सदस्यांचे 19 असे प्रभाग आहेत, तर एका प्रभागामध्ये 5 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत सोमवार नंतर होणाऱ्या बैठकीमध्ये प्रभाग रचनेवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल। तर 12 ऑगस्ट दरम्यान नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल। मराठी शाळांची अवस्था अतिशय वाईट झाली आणि ती होण्याला स्वतः महानगरपालिका जबाबदार आहे। पालिकेकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि शाळा आधुनिक होऊ शकल्या नाहीत असे ताशेरे नागपूर खंडपीठाने ओढलेले आहेत। मनपाच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संशोधनाच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 21 ऑगस्टला होणार आहे। दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये पोलिसांचा आजही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कबूतरखान्याबाहेर तसंच आसपासच्या परिसरामध्ये कबूतरांना खायला घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय गुरुवारी कोर्टाने दिला होता आणि यानंतर कुणी जर कबूतरांना खायला घातलं तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा सुद्धा पुन्हा एकदा कोर्टाने दिला। दादरचा कबूतरखाना न हटवण्यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरला होता। अत्यंत हिंसक आक्रमक आंदोलन त्यांनी केलं होतं आणि कबूतरांच्या पोषणाची आग्रही भूमिका सुद्धा मांडली होती। मात्र हेच आंदोलक ज्या जैन मंदिरातून बाहेर येतात त्या जैन मंदिरामध्ये मात्र कबूतरांना प्रवेश बंदी आहे। तर कबूतरांनी मंदिरामध्ये प्रवेश करू नये यासाठी जाळ्या सुद्धा लावण्यात आल्या। मुंबईच्या दहिसरमध्ये पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर म्हशींनी भरलेला ट्रक पकडण्यात आलेला आहे। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रक दहिसर पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। गुजरातमधून मुंबईमध्ये हा ट्रक घेऊन येत होता। तर या ट्रकमध्ये आणल्या गेलेल्या म्हशी या देवनार कत्तरखान्याकडे नेण्यात येत होत्या। कुंभमेळ्याच्या विकास कामांना पहिल्या टप्प्यामध्ये 3056 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। प्राधिकरणाला शासनाने 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर प्राधिकरणाने 3000 कोटी रुपयांची कामं मंजूर करून घेतलेली आहेत। ती येत्या 2026च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट यंत्रणांना देण्यात आलंय। सन 2027 मध्ये नागपूरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्यासाठी मोठ्या प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे। पुण्यात आंबेगाव खुर्द तर नरे आणि जांभूळवाडी परिसरामध्ये रेडी मिक्सचर प्लांटमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। या प्लांटमुळे फुफ्फुसाचे कर्करोग वाढतात आणि यामुळे संघर्ष समितीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केलं आणि कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। या कारवाईत न झाल्यास आता आंदोलन करू असा इशारा सुद्धा संघर्ष समितीने दिला। ठाण्याच्या काजूवाडी परिसरामध्ये नागरिक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अनागोंदी कारभाराला वैतागलेले आहेत। माजी नगरसेवकांनी अनेक जनता दरबार घेतले पण स्वतःच्या प्रभागामध्ये अंधार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। SRAच्या कागदपत्रांवर खोट्या सह्या घेतल्याची माहिती सुद्धा या नागरिकांनी दिली आहे। कोकण रेल्वेने खास गणेशोत्सवासाठी रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एका वेळी 40 कार रेल्वेमधून नेल्या जाणार असून 23 ऑगस्टपासून एका दिवसाआड ही सेवा सुरू राहील। मुंबई गोवा महामार्गावर खड्डे आणि वाहतूक कोंडीपासून चाकरमान्यांची सुटका व्हावी यासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला। नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुंबईत स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विलेपार्ले इथं ठाकरे गटाच्या वतीने नारळ फोडण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेमध्ये हे स्पर्धक अत्यंत उत्साहात सहभागी झाले आणि आनंदाने नारळ फोडण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग होऊन नारळ फोडले गेले। तर जास्तीत जास्त नारळ फोडणाऱ्या स्पर्धकांना वेगवेगळी पारितोषिकं आणि बक्षिसं सुद्धा देण्यात आली। नागपूर महानगरपालिकेने यावर्षी जुलैपर्यंत 20,289 होर्डिंग्स बॅनर्स हटवून 1,75,000 रुपयांचा नफा
दंड वसूल केलेला आहे। तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये 265 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या। मनपाची कारवाईची माहिती ही नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र देऊन सादर करण्यात आली। नाशिक रोड परिसरामध्ये जय भवानी रोडमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। तर परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्याचं वावरणं कैद झालं असून नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। नागरिक यामुळे अत्यंत दहशतीखाली आहेत। पुण्यातील शिवाजीनगर इथं बस आगारात बसला आग लागली होती। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, तर कोणीही जखमी सुद्धा झालं नाहीये। नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाशी इथं विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये परंपरा आगरी कोळी यांची या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आगरी कोळी समाजाची संस्कृती आणि परंपरा याचं सादरीकरण या कार्यक्रमात अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आलं। त्यावेळी आता संगीत, नृत्य, पोशाख, भाषा आणि खाद्य संस्कृतीचा अनोखा मिलाप इथं पाहायला मिळाला।